पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा सुख झाले साजनी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा परवा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी तो हा मानव परवा परवा विठ्ठल परवा परवा तो हा माधव परवा अरे तो हा विठ्ठल परवा परवा तो हा माधव परवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हॅलो देवा इचितारा देवा देवा इचितारा देवा देवा इचितारा देवा विसरण भव तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडीची माझी सर्व जोडीची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी मुक्ती धन संपदा लगे मुक्ती धन संपदा लगे मुक्ती धन संपदा लगे मुक्ती संगदी सदा संग संगदी संग संग जई
संग जयी सदा संग संग जयी सदा म्हणे गर्भ तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी घालावे आम्हाची सुखे घालावे आम्हाची सुखे घालावे आम्हाची सुखे घालावे आम्हाची सुखे घालावे आम्हाची गुणगायीना आवडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी ढोबा रखुमाई रखुमाई जय 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 ढोबा रखुमाई सर्वांनी टाळी वाजवायची जोरात विठोबा ढोबा रखुमाई ढोबा जय जय ढोबा रखुमाई 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 ढोबा हेलो हेलो जी हेलो हेलो विठ्ठल 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 विठ्ठला कुंडली कवर्दे हरि विठाल श्री ज्ञानदेव द्वारा भगवान ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज उमापति महादेव की सूत हनुमान की रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी सरकार की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की विठ्ठल 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 हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तू का म्हणे गर्भवासी चोखे घालावे आमासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्नवरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो
प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपदाने अतिचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादारे कथता वितारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सजिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुदारि वर्णो रघुवर विमल जशूर जोधाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहि हरौ कलेश विकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा वेरू अहो स्वामी तुकया देवा या घरी करावा यांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कारून येता विठ्ठल विठ्ठल तेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुणगायी नावाडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबरा आहे यांचा 4 चरणाचा मागणी प्रकरणातील अभंग आहे. गेल्या 6 दिवसापासून भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन नामस्मरण आपण करत आहोत. आजच्या दिवशी जगाच्या मालकाकडे ईश्वराकडे काय मागावं, किती मागावं, कधी मागावं आणि कसं मागावं, सुंदर असा भाव जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. अगदी तशाला तसाच भाव मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा: ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं, वृक्षाचे पाणी हाली ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमोयम. माऊली ज्ञानोबाऱ्या सुंदर वर्णन करतात पहा. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळीता. ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे. भगवंत स्वतः सांगतात श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये
एकोहोम बहुसाम एकलेनी कंठीची म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने. या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाचा मृत्यू मरण मात्र निश्चित आहे. प्रत्येक जीव सांगते 7 दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 8व्या दिवशी आपण काला करतो. पण सांगू तुम्हाला आपल्याला सुद्धा 7 दिवसात मरायचं आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि मी तारीख नाही सांगितली तुम्हाला, मी तुम्हाला वार सांगते. कुठला 7वा वार असेल सांगता येत, 8वा कुठलाच वार नाहीये. त्याकरिता योग्य वेळेत 7 दिवसाच्या कालावधीमध्ये जीवनाचा उद्धार. आता बरेच लोक सांगतील ताई सप्ताहाचं आयोजन आमच्याकडे दरवर्षी असतं, एवढी काही मोठी गोष्ट आहे नाही. आम्हाला सहभागी या वर्षी होता आलं तर आम्ही पुढच्या वर्षी होऊ. अहो सप्ताह चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सुरू राहणार आहे. पण तुमचा काय भरवसा आहे? तुमचंच काय, माझा तरी काय भरवसा आहे? क्षण भंगुर नाही भरवसा. वारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा, म्हणून राम राम स्मरा आधी. का आधी नाशिवंत देह जाणार सकळ. त्याच भगवान परमात्माच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने सर्व गावकरी मंडळी ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने बालाजी नगर आणि मेदनकरवाडी या सर्वांच्या सहकार्याने गेल्या कित्येक वर्षापासून 5 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामध्ये जर पाहिलं श्री खडक भवानी माता व मारुतीराय यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण श्रद्धेय शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर बाबांच्या कृपा आशीर्वादाने आणि आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी महाराज बोधले बाबांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झालेला आहे, आदरणीय हरिदास भाऊ जोगदंड, अगदी त्यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि अतिशय सुंदर. कधी कधी पहा प्रपंच करत असताना सुद्धा जेव्हा परमार्थाची जोड असेल तेव्हा प्रपंच सुद्धा माणसाचं चांगलं होत असतो. म्हणून अगदी या धावत्या कलियुगामध्ये, एवढ्या या सिटीच्या मध्ये सुद्धा धावत्या कलियुगा धावपळीच्या युगामध्ये वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठी सेवा ज्यांच्याकडून घडती आहे. आदरणीय येईपर्यंत कॉलवरती संपर्क ज्यांचा चालू होता गेल्या कित्येक वर्षापासून, जवळपास 6 वर्षापासून हरिदास भाऊ जोगदंड त्यांची माझी ओळख आहे. पण भाऊंनी सांगितलं माझे चुलत भाऊ चाकणमध्ये राहत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग आला. अगदी खूप सर्वांची श्रद्धा ज्यांच्यावरती आहे. मी खरं सांगते 6-7 वर्षापासून जरी वारकरी संप्रदाय कीर्तन करत असेल, कीर्तनाच्या पहिले अगदी 90 ते 100 लोकांना ज्यांनी जी जी सेवा केली प्रत्येकाला काही ना काहीतरी मोबदला म्हणून अगदी या सर्व आयोजक मंडळींनी केलेलं आहे. प्रत्येकाला सुंदर अशी विठ्ठल रखुमाईची मूर्ती दिली आहे आणि अगदी ती बॅग दिलेली आहे. एकदा या सर्व कमिटी मंडळासाठी जोरात टाळी वाजवायची. मी खरं सांगू तुम्हाला आप्पा बाप्पा या ठिकाणी कीर्तन करत असताना असं वाटतंय की जसं काय जेटॉकीजला कीर्तन चालू आहे. बरेच कीर्तनकारांना टेन्शन सुद्धा येत असेल, पण असो खूप मोकळ्या मनाची माणसं आहात तुम्ही. एवढा वेळ झाला तरी सुद्धा गुलाबाच्या फुलासारखे चेहरे तुमचे पाहून मला आनंद वाटला. जालन्यावरून मी आले, फक्त सूर्यफुलं होऊ देऊ नका, हात तोंड्यावर गवऱ्या फुटल्यागत बसू नका, मोकळ्या मनानं फ्रेश बसायचं कीर्तनाकरिता. पण खूप मोठी सेवा ज्यांची आहे आदरणीय बाप्पासाहेब दादा जोगदंड काकांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि आदरणीय अरुण भाऊ कुसाळकर याही परिवाराचे दादांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सुंदर असं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि आज जागराची सेवा. म्हणजे खरं सांगू जगाच्या मालकाकडे ईश्वराकडे काय मागितलं पाहिजे खरोखर पुरेपूर अगदी त्याच गोष्टीचा विस्तार मी तुमच्यापर्यंत मांडणार आहे. आता कीर्तनाला थोडासा उशीर झालाय, बऱ्याच जणांना वाटत असेल 8:30ला चालू झालं की 10:30ला संपायचं, पण काळजी करू नका. आपण अगदी कमी वेळेमध्ये, काहीच टेन्शन नाही, आपल्या योग्य वेळेमध्ये बरोबर 12 वाजेपर्यंत कीर्तन चालेल. वा अशी मोकळ्या आपला अंत पाहू नका बरं का. तुम्हाला सांगते सकाळचं जरी कीर्तन असेल, बाप्पाला म्हटलं नंतर घेऊ सत्कार, नाही म्हणे लोक थांबत नाही. म्हटलं जर उठूनच नाही गेले तर जबाबदारी कोणाची, पण नाही म्हणे. बऱ्याच जणाला कोणाला घरची कामं राहतात. तुमचे आलात कीर्तनाला बसा, लय टेन्शन घेऊ नका. टाळी वाजू वाटली तर वाजा, मुखानं भजन करा वाटलं तर करा, आणि लईच बोर झाले तर झोपा. उठवते मी कीर्तन संपल्या. तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. खूप मोठी सेवा देण्याचं काम करतायत. त्याचबरोबर मृदंगाची साथ करण्यासाठी लाभलेले अतिशय सुंदर वाजवणं आहे. महाराष्ट्रामध्ये मृदंग क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे, खरोखर वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. सुंदर वाजवतात, समयाशी सादर व्हावे. तुमचे चेहरे सांगतायत, दादांनी थाप टाकली तरी तुमचे चेहरे गुलाबाच्या फुलासारखे होत आहेत. आदरणीय आमचे ओमकार दादा
एकदा जोरात टाळी वाजवायची दादांकरिता. आणि त्याचबरोबर त्यांच्याच तोडीस तोड मूर्ती लहाने पण कीर्ती महाने आदरणीय आमचे सोगरीव दादा, एकदा त्यांच्याकरिता जोरात टाळी वाजवायची. तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि गायनाची साथ करण्यासाठी लाभलेले अतिशय सुंदर गाणं आहे. अगदी खरोखर वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना मी भाऊ मानते, खरोखर खूप सुंदर कोकिळीसारखा कंठ आहे. आदरणीय हरिभक्त परायण आमचे हे सगळे आमच्याच भागातले आहेत. आता हे आज माहिती झालं मला. जेव्हा फोन आला बळीराम दादाचा, म्हणे ताई आपल्याच इकडचे सगळे आहेत. म्हटलं टेन्शन नाही आता. आदरणीय आमचे बळीराम दादा आणि इकडे आमचे किशोर भाऊ, खूप सुंदर आवाज आहे, जोरात टाळी वाजवायची एकदा. त्याचबरोबर आमच्या सोबत आलेल्या चांगलं कीर्तनही करतात आता युवा कीर्तनकारांच्या मध्ये आमच्या ताईंचं नाव सुद्धा चांगलं 1 नंबरला आहे. आमच्या श्वेताताई बडे ताईंचे मनापासून धन्यवाद. त्यांची माझी पहिलीच भेटी आजची. आणि त्याचबरोबर गायनाची साथ करण्यासाठी लाभलेल्या खरोखर ज्यांनी चाल पुढेच गायली तशी खूप सुंदर कोकिळीसारखा कंठ आहे. आदरणीय हरिभक्त परायण योगिताताई जाधव, आदरणीय हरिभक्त परायण सीमाताई ज्यांनी सुरुवातीला पंचपदी गायली, तुमचे मनापासून धन्यवाद. सर्व टाळकरी मंडळ, आमच्या सर्व माता मावल्या, हेच फक्त मध्ये आलेत पाहणे तर सगळं आपलंच होतं. पण असो आता बघू. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. सर्व संत जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई, स्वराबाई, सखूबाई, काय गुलाबाच्या फुलासारखे. आता बऱ्याच जणी तिथं बसल्या बसल्या अशा करत असतील. इथं जर पाऊल खेळायला लागला बिनधास्त, अजिबात लाजायचं नाही. नाचू कीर्तनाची रंगी, नाचायचं इकडं. आता पाहिल्यात बाप्पा 60-70 वर्षाच्या बाया सुद्धा पोराच्या नातवाच्या लग्नात नाचायला लागल्यात. त्यातून इथं नाचलेलं किती वाईट आहे का? देवाच्या समोर नाचलेलं कधीही चांगलं. संसारात नाचायची कधी गरज पडत नाही माणसाला. मग तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं ज्येष्ठ आहेत आदरणीय हरिभक्त परायण बाबा, तुमच्या चरणावरती नतमस्तक होते. त्याचबरोबर ज्यांनी संपर्क केला, ज्यांचा माझा परिचय 2-3 वर्षापासून आहे, आमचे दत्तात्रय भाऊ निहारे, तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आमच्या चोपदार कशा दिसतात लक्ष्मी सारख्या, मोठे मोठ्या नथनी. लाजू नका म्हटलं तुम्हाला आधीच. बऱ्याच जणीला सहन होत नाही. माहिताईचं कीर्तन संपलं, आज शेवटचं कीर्तन आम्हाला व्हायचं होतं. चोपदार नजर लागेल ना, तसं करू नका. खूप सुंदर दिसतात. एकदा जोरात टाळी वाजवा आपण यांच्यासाठी. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. आणि हा आवाज माझा तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतायत, महाराष्ट्रामध्ये साऊंड क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे, साई साऊंड, आदरणीय आमचे केशव भाऊ मोरे, एकदा जोरात टाळी वाजवायची. पहा, बहिणीसारखा माझ्यावरती प्रेम करतात. त्याचबरोबर आमच्या सोबत आलेले आहेत आमच्या अभिषेक दादा ठाकूर, महाराष्ट्रामध्ये नामांकित ढोलक वादक आहेत. त्याचबरोबर माझे वडीलही कीर्तनाकरिता उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे नातेवाईक आदरणीय आमचे अशोक काका तेही उपस्थित आहेत. आणि बाकी सर्व हरिभक्तपरायण मंडळी. आता तुमचे नावं घेत राहिले तर देवाचं नाव घ्यायचं राहून जाईल. मला कंटाळा आलाय आता नावं घ्यायचे. सर्वांचे धन्यवाद. सर्वात शेवटी सांगते, भक्ती विना देवा दिसत नाही, पैशा विन कीर्तन. कळतंय तुम्हाला? रेंज मध्ये राहा, रेंज मध्ये. सगळ्यात मोठं योगदान ज्यांचं आहे त्यांचं नाव राहिलं तर माझी जायची पंचायत व्हायची परत. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, सौभाग्यवती सविताताई बाप्पासाहेब जोगदंड, सौभाग्यवती मंगल संभाजी पोतले, डॉक्टर ज्ञानेश्वरी बाप्पासाहेब जोगदंड पोतले, आणि सौभाग्यवती मानसी राजेश जोगदंड, सौभाग्यवती मनस्वी तेजस जोगदंड. एकदा या सर्व परिवाराकरिता जोरात टाळी वाजवायचे. तुमचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आता यांचं नाव घेतलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही महत्वाचे नाहीत. 7 दिवस ज्यांनी कीर्तन करायचं सौजन्य घेतलं असेल, ज्यांनी अन्नदान केलं असेल, ज्यांनी तिथं चटया टाकण्याचं काम केलं असेल, कोणी मंडप झाडून घेण्याचं काम केलं असेल, सर्वांचं खूप मोठं योगदान आहे. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. तिकडे विनेकरी ताई आहेत. सर्वच हरिभक्तपरायण या ठिकाणी कोणी कीर्तनकार, कोणी प्रवचनकार, कोणी कथाकार असतील. चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. युट्यूब चॅनल दादा तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सर्व हरिभक्तपरायण, सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, नका घेऊ. हा, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे, मागणीपर प्रकरणातील आहे. जगाच्या मालकाकडे काय मागितलं पाहिजे? आता पहा, या कलियुगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव, कुठलाच जीव स्वार्थाशिवाय कुठलं काम करत
अजिबात नाही. एखादी बाई दिवसभर रोजानं काम करते माता मुलांना, कशासाठी? एक दिवसाच्या रोजंदारीसाठी, बरोबर? असं करा नाही तर असं काहीतरी करा. त्यानंतर एक व्यक्ती एखादा 1 महिनाभर कंपनीत काम करतो, कशासाठी? 1 महिन्याच्या पगार. नाही बोलले तर शेजाऱ्याची शपथ तुम्हाला, पगारासाठी, बरोबर? आता एवढ्या लांबून मी कीर्तनाला इथपर्यंत आले, कशासाठी? कोण म्हणलं पैशासाठी? खूप कठीण गोष्ट आहे. कुठलाच माणूस स्वार्थाशिवाय कुठलं काम करत नाही, पण तरी सुद्धा कुठलाच स्वार्थ न ठेवता अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण करत राहिलेत. जगाच्या मालकानं मागण्याच्या असं पाहे मुखाकडे, काहीतरी मागा, काहीतरी मागा. सांगितलं, देवा माझ्या वडिलाची मिरासे गा देवा, तुझी चरण सेवा साधावया किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. अहो, जगाच्या मालकानं सुद्धा ज्यांना आग्रह धरलाय, प्रत्येक संत महात्मा मंडळीत पण आपोआपल्या पद्धतीने अखंड भगवंताचं भजन केलं. म्हणून तर वर्णन केलं जातं, काही वारकरी पांडुरंगाला भेटण्याकरिता पंढरपूरला गेले आहेत, पण काही वारकऱ्यांकरिता कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला. संत कृपा झाली इमारत फळ आली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. नामतयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीचं वर्णन करतात. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेते हरिचे दास जन्मा घेती, जेते हरिचे दास जन्मा घेती, जेते हरिचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्माचा झाला नारायण, धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. जगाच्या मालकानं ज्यांना अट्टहास धरलाय, काहीतरी मागा. नामदेव महाराजांना सांगितलं. नामदेव महाराज कोण? 750 वर्षापूर्वी ज्यांनी परराष्ट्रामध्ये परप्रांतामध्ये वारकरी संप्रदायाची पताका फडकवण्याचं काम केलंय. नामदेव कीर्तन करी जनी म्हणे ज्ञानदेवा बोलावा, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. इथपर्यंत मर्यादित नाही. नाचता नाचता देवाचा त्याच्या पुढे फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. अहो, नामदेव महाराजांचा अधिकार आहे जगाच्या मालकानं कीर्तनात नाचावं. नोहे हा सामान्य महिमा संताचा आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. पण त्यापुढे सांगू, जगाच्या मालकानं अट्टहास केला, काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग नामदेव महाराज म्हणतात देवा द्या, पण काय? अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. जे अखंड तुमचे दास म्हणून जीवन जगतात भगवान, त्यांना अकल्पायुष्य द्या. आता हीच विनंती पंढरीश पांडुरंग परमात्मा नाथ महाराजांना करतात. श्रीमंत संतांनी शांत त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनात आहे, एकनाथ महाराजांना विनंती केली, काहीतरी मागा. नाथ महाराज सांगता देवा द्या, पण देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी. का संसाराच्या व्यसनात मन पडू देऊ नको. मन हे चंचल चपळ, जाता येता वाऱ्यापेक्षा सुद्धा अधिक वेग माणसाच्या मनाला आहे. बऱ्याच जणी देहानं कीर्तनात आहेत, पण मन मात्र घरी जाऊन येत असेल. परवा दिवशी एक आजी म्हातारी माझ्या चालू कीर्तनात अशी करायची. म्हटलं आजी अहो झालं काय? ताई तुमच्या कीर्तनात गडबडीत कानावरती आवाज पडला आणि घराला कुलूप लावलं, पण झटकाच नाही दिला. तेवढा झटका देऊन पाहते कीर्तनाला. कुठं? इथं बसल्या बसल्या. अर्थ आहे का काही? देहानं उपस्थित असाल पण मन इथं नसेल तर उपयोग नाहीये. मनात आलं कीर्तनात बसायचं तर बसाल. मनात आलं मी नुसतं पंढरपूर म्हटलं तर तुम्ही पंढरपूरला दर्शन करून याल. चांगल्या ठिकाणी सुद्धा मन जातं, वाईट ठिकाणी जायला सुद्धा वेळ लागत. माकडापेक्षा सुद्धा चंचल माणसाचं मन आहे. माकड किती चंचल आहे. माकडाला कधी समाधी लागलेली तुम्ही पाहिली का? 2 तास बसलं डोळे झाकून एका ठिकाणी, आणि त्यातून त्याच माकड जर मदिरा प्याला तर किती उड्या मारल. दारू प्याला तर माणसावरून अंदाज काढायचा. कळते ना माझं बोलणं तुम्हाला? वाऱ्यापेक्षा सुद्धा अधिक वेग माणसाच्या मनाला आहे. म्हणून तर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सुंदर वर्णन करतात. संसार के आंधी में
बह जाने का डर है संसार के आंधी में, बह जाने का डर है संसार संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है। विषयों की हवा छूटी, अखियों में पड़ी धूली, ममता की उड़ी काटी, सब बदन चुभी झूली। इस क्रोध की बिजली से, इस क्रोध की बिजली से जल जाने का डर है संसार के आंधी में, बह जाने का डर है संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है। बह जाने का डर है। किती सुख शोधलं तरी दुःख बांधावडी, लटिका व्यवहार सर्व हा संसार, या संसार नगरी। मग याचा अर्थ संसार करू नये का, प्रपंच करायचा नाही का? तुकोबराय सांगतात संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला। प्रपंच करा आपण पक्ष अंगणी उतरती, संसारी असावे असानी नसावे, भजन करावे वेळो वेळा, भजन करावे वेळो वेळा। संसारी असावे असानी नसावे, भजन करावे वेळो वेळा, भजन करावे। संसारी असावे असोनी नसावे, प्रपंचात राहायचे पण कसं? उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही पहा, पावसाळ्यामध्ये धान्य खराब होऊ नये महिला मंडळ, याकरिता उन्हाळ्याच्या दिवसात गहू ज्वारी बाजरी तुम्ही वरती गच्चीवरती वाळत घालता, बरोबर की नाही? टाकता की नाही वाळायला? स्वयंपाक करता का माय? वाळायला टाकताना ज्वारी बाजरी उन्हाळ्याच्या दिवसात का? पावसाळ्यात ती खराब होऊ नये म्हणून। आता मला सांगा, 2-4 चिमणी आल्या, 2-2, 3-3 गोणे घेतल्या आणि त्यांनी 2-2, 3-3 गोणे घेऊन गेल्या तुमच्या धान्य भरून। कधी पाहिलंय का असं? ज्वारी भरून घेऊन गेल्या, 3-3 गोणे घेऊन गेलेलं पाहिलंय का? अहो माणसं 7-7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी, तरी अशी उदास बसत आहेत कीर्तनात सुद्धा। तुम्हाला सांगते, नाशिकच्या भागात माझं कीर्तन होतं 8 दिवसापूर्वी, असा उदास माणूस आणि त्याच्यासारखा पंचकृषी श्रीमंत माणूस कोण नाही। कीर्तन संपलं, गावाला म्हटलं, गावकऱ्याला म्हटलं काय झालंय बाबांना, काही त्रास आहे का? अहो ताई, पंचकृषीत त्यांच्यासारखा श्रीमंत माणूस नाही। 7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी त्या माणसाकडं, 50 एकरचा मालक आहे, मग 3-3 मजली बिल्डिंग आहे त्याची, मग 60-60 लाखाची, 1-1 कोट्यावधी रुपयाची गाडी त्याच्याकडं। मी जवळ गेले, म्हटलं बाबा अहो एवढे उदास का तुम्ही, काही अडचण आहे का तुम्हाला, काही टेन्शन आहे का? ताई 7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी म्हणे माझ्याकडं, मग तरी एवढं उदास तोंड का झालं म्हणे तुमचं? ते म्हणे काय सांगू ताई तुम्हाला, 7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी, पण 8वी पिढी काय खाईल? काय म्हणतं? 8वी पिढी काय खाईन? अहो काही लोक सकाळी खाल्लं तर संध्याकाळची चिंता करत नाही। सांगण्याचं तात्पर्य आहे, बरेच लोक बांधावरती उभं राहिले, आम्हाला सांगतात ताई या येड्या बाबड्यापासून तर त्या लिंबाच्या झाडापर्यंत सगळं पठ्ठ्याचं। धरणी माता सांगते, अरे येडाईस तू, तुझा आजाई हेच बोलत होता, तुझा पजाई हेच बोलत होता, तुझा बापही हेच बोलत होता ना, आता तूही तेच बोलतोय। आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला। प्रपंच करू नये म्हणणं नाहीये, संसार करावा, प्रपंच करत असताना असोनी संसारी जीवे वेगो करी, असोनी संसारी जीवे वेगो करी, असोनी संसारी जीवे वेगो करी, असोनी संसारी जीवे वेगो करी। वेदशास्त्र उभारी बाया सदा, वेदशास्त्र उभारी बाया सदा, हरिमुख मना हरिमुख मना, हरिमुख मना हरिमुख मना। वाह, टाळी वाजवा एकदा। असोनी संसारी जेवे विगुकरी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा। प्रपंचात राहायचे पण पक्षासारखं राहावं, प्रपंचात राहावं
पाण्याशिवाय कमळ येत नाही, पण कमळाच्या पाकळीवरती पाण्याचा थेंब सुद्धा ठेवत नाही. म्हणून नाथ महाराज विनंती करता, देवा माझं मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे. तुकोबाराने विनंती काहीतरी मागा. तुकोबाराय सांगता, देवा काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत असो. उचित मागणं कुठलं ना अनुचित मागणं कुठलं. माता माऊल्यांनो, दरवर्षी मकर संक्रांत आल्यावर प्रत्येक बाईनं मालकाकडे 2000ची साडी मागणं उचित मागणं की अनुचित मागणं आहे? नाही बोलल्या तर शेजाण्याची शपथ. आता मालकाला नाही तर साड्या मागणार कोणाला? तू म्हणणार ताई कशाच्या साड्या आणि कशाचं काय? लग्न झाल्या 1 वर्षभर नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं, दुसऱ्या वर्षी बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं, आणि तिथून पुढे अख्खा आयुष्यभर तुम्ही दोघांनी बोलायचं आणि पूर्ण बालाजीनगरने ऐकायचं. भानगड लई कठीण आहे. 75 वर्षाचं म्हातारा 60 वर्षाच्या म्हातारीला हाताला धरून चाललं होतं बाजारातून. बाजारातून जाता जाता 35 वर्षाचा पोरगा म्हणे, बाबा अहो असं ऐकलं 2-4 वर्षात पती पत्नीचं प्रेम राहत नाही, पण काय तुमचा जिव्हाळा, काय तुमचं प्रेम, काय एकमेकांच्या प्रती तुमचा भाव शुद्ध. म्हातारा म्हणतो, पोरा अरे प्रेम प्रेम काय नाही म्हणे. म्हातारीचा हात सोडला की पहिली साड्याच्या दुकानात घुसती, म्हणून हाताला धरून ठेवलंय. प्रपंचामध्ये साडी कोणाला? मालकाला नाही तर कोणाला मागणार? मालकालाच मागणार ना. दरवर्षी संक्रांतीला साड्या मागणं साहजिक गोष्ट आहे की नाही? मालकालाच मागणार. पण त्याच बाईनं दरवर्षी पेरणीच्या टायमाला 5-5 तोळ्याचा नेकलेस मागणं नाही का? वल्ल्या फोकाने आणायला पाहिजे तेव्हा आहेत ते दागिने गहाण ठेवावे लागतात. एखादा उद्योग जर चालू करायचा असेल, एखादा बिझनेस चालू करायचा असेल, पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागतात ना. तेव्हा मात्र आपल्याला दागिने मागून चालत नाहीये. पण सांगू उचित मागणं कुठलं? अश्वत्थाम्यानं ज्या वेळेला उत्तरेच्या गर्भावरती 5 पांडवाच्या वरती ब्रह्मास्त्र सोडलं, जगाच्या मालकाला विनंती करीत, देवा जळे माझी काया लागला वनवा, भगवान तुम्हीच काहीतरी करा. जगाच्या मालकाला सूक्ष्म रूप धारण करून उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. कुंती आत्या म्हणे, देवा अरे 100 पैकी एकही नाही वाचला आणि 5 पैकी एकाच्याही केसाला धक्का नाही लागला. सगळ्यात मोठे उपकार तुझेत. आत्या अशी भावनिक होऊ नको. काहीतरी माग, काहीतरी माग म्हटलं तर सांगितलं, देवा ज्या सुखात तू आमच्या जवळ नाही ती सुखच नको, अखंड आमच्यावरती संकट दे. मागितलं नाही तरी कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे. या गोष्टी घडतात पहा. पण कधी बाबा चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. आणि त्याच्याही पुढे सांगितले, शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. देवाला प्राप्त करायचं असेल तर थोर प्रेमाचा भूक केला आणि हाची दुष्काळात याला. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, सोडून आला. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. देवाला प्राप्त करायचं असेल तर अंतकरणातला भाव शुद्ध असावा. महिला मंडळ सोमवारच्या दिवशी पांढरी साडी घालून महादेवाच्या मंदिरात जाता का? शिव केला शोकिवासी, ढोली धारो के राजा, शंकर संकट हरण. 1 लोटा जल सब समस्या का? मालकासोबत काही भांडण करून आले का काय? तुमचं माझं काही वाद नाही. बरं माझ्याकडे तुमचे काही पैसे बी नाही. लय लोड मध्ये बसू नका, काहीतरी बोला पहा. कळते ना माझं बोलणं? कळते ना तुम्हाला? सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करता का? प्रदोष करता का? 1 लोटा जल सब समस्या का? महादेवाची पूजा करू नये या मताची मी नाही. काही काही महिला मंडळ 4-4, 5-5 तास पूजा करता. अहो 2 तास काय 4-4 तास पूजा करा. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. गळ्याची शपथ घेऊन सांगा, त्या महादेवाच्या मंदिरात महादेवाची 4-4 तास पूजा केली आणि घरच्या महादेवीने जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर जमतील का? देवाला प्राप्त करायचं असेल तर अंतकरणातला भाव शुद्ध असावा. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज वर्णन करतात पहा. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे. देव बाजार
देव त्याला पाण्याचं भेव देवाशाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे नाही म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव देवाशाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही. अंतकरणातला भाव शुद्ध असावा लागतो. म्हणून तर वारकरी संप्रदायाचं नाक आणि कळस म्हणजे तुकोबरा आहेत. तुकोबऱ्यांचा अधिकार सांगू, सप्ताह किती चांगला असू द्या, बाप्पा काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताह पूर्ण होत नाही. मंदिर किती चांगला असू द्या, कळसाशिवाय मंदिर पूर्ण होत नाही. मंदिराला काचा बसवा पण कळसच बसवत नाही तर म्हणताच येत नाही मंदिर पूर्ण झालंय. मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या कळसावरून, तशी माणसाची सुंदरता असते माणसाच्या नाकावरून. नाकाला शेंडा असेल तर किंमत. मेदनकरवाडी बालाजी नगर मध्ये नाही तर लोक म्हणतात काय नकटना घेऊन बोलता, एकमेकाच्या नाकाकडे पाहू नका आणि माझ्या नाकाकडे कीर्तन संपेपर्यंत लक्ष देऊ नका. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे, नाकाला शेंडा असावा पहा. अहो साधी मुलाला मुलगी जरी पाहायची असेल, महिला मंडळ म्हणतात पप्याचे पप्पा अहो पप्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. तुमच्याकडे पाहतात का पोरी भेटतात का? तुमचे तोंडच सांगत आहेत मला तुमच्या पोरायचे राहिलेत म्हणून. अशी उदास बसत आहेत कीर्तनात लग्नच होईना. गावागावात टेम्पू आणि ज्यांचे रखडले त्यांचं लय अवघड. पहिल्या काळामध्ये एका महिन्यात एक पोरगा 15 पोरी पाहिजे. पोरगी काळीचे, पोरगी गोरीचे, पोरगी उंचचे, पोरगी जाडचे, पोरगी बुटकीचे. आता म्हणतं बांगी का असं पण पहा. गावागावात टेम्पू लग्नच होईना. नाकाला शेंडा असेल तर किंमती माता मुलांना. एका गावामध्ये एका बाईची एवढी उडूस ना आणि भोली मोठी नथ नाकात घातली. मालकाला म्हणते पप्याच बाप कशी दिसते. आता मालकाला माहिती अख्ख्या बालाजी नगर मध्ये आपलंच भूते, पण तरी सांगत नाही पप्याची माई अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. शेंडा असावा. मी पुरुष मंडळीला कायम सांगत असते, घरातले भांडे आपटायचे बंद व्हावं असं वाटत असेल, महिन्या 15 दिवसातून कधी कवायना बायकोचं कौतुक करत जा. संध्याकाळच्या टायमाला किती दमलेली असू दे दिवसभर धुनी भांडी करून एकच म्हणायचं पप्याची माय आज चांगली साडी घातली, आज चांगली दिसायला लागली. नाही तुम्हाला तुपातला शिरा आला तर परत मला फोन करा. पण कधी कौतुक केलं तर, आता कौतुक कधी करा हे समजायला पाहिजे की नाही. दत्तात्रय भाऊ तुम्हाला सांगते, 8 दिवसापूर्वी मी म्हटलं बायकोचं कौतुक करा, बायकोचं कौतुक करा म्हणून हे घरी गेलं. रोज झोपेतून 10 ला उठायचं, आज पहाटे 5 ला उठलं. बायको म्हणे याच्या का गोळ्या संपल्या का काय. रोज 12 वाजता जेवण करायचं, आज सकाळी 8 लाच जेवायला बसलं. पप्याची माय अगं जेवायला वाटते म्हणे. पप्याच बाप अजून आंघोळच राहिली म्हणे माझी, पण तिने ताट दिलं, भाजी पोळी दिली. आता बाप्पा येणं भाजी तर खाऊन पावा की नाही. भाजीचा घास आता असा हातात आणि तो म्हणतो पप्याची माय काय चव घे तुझ्या हाताला. अगं 25 वर्ष झाला आपल्या लग्नाला, पण काय दोडक्याची भाजी, अशी भाजीनं चव 25 वर्षात नाही दिली. अगं दोडक्याची भाजी करावं फक्त तू आणि भाजी खावा फक्त तुझ्या हातची. पप्याची माय अगं काय दोडक्याची भाजी, काय 1 नंबर भाजी केली. हे किचन मध्ये गेली बेलनं घेऊन आली. पप्याचा बाप 25 वर्ष झालं सकाळ संध्याकाळ तुम्हाला थापाथोपा करून करून खाऊ घालते, कधी माझं कौतुक नाही केलं. आज शेजाऱ्याच्या गंगूकून भाजी आणली तर काही कौतुक चाललंय म्हणे. असा रॉंग नंबर लागायला नको हे सांगायचंय मला. रॉंग कौतुक कधी करायला हे समजायला पाहिजे. नाकाला शेंडा असावा. पुरुष मंडळ नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. रेंज मध्ये राहा. नाकाला धार असावी फक्त, नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळा. वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे तुकोबरे. अधिकार माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तुका राम नाम घेता कापयम. जगाच्या मालकानं सांगावं मागण्याच्या असं पाही मुखाकडे देवा नाही मागू शकत. माझ्या वडिलाची मीरा सेगा देवा, तुझी चरण सेवा साधा वया किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. नाही ना तुकोबा काहीतरी मागावं लागेल. म्हणून म्हणती काही मागा हेची देगा पांडुरंगा. देवाला जरा बरं वाटलं, हेची देगा पर्यंत तरी आले, पण हेची देगा म्हणजे तरी काय, त्याचं उत्तर अभंगाच्या पहिले. हेची दान देगा देवा, वा वा. हेची दान देगा देवा, 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 हेची दान
दान देगा देवा याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा दान देगा देवा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी 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 गुण गाईन क्या बात है. टाळी वाजवा एकदा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराई सांगतात, जगाच्या मालकाकडे मागणं मागतात, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. भगवान हेच दान द्या की तुमचा विसर कधी पडू देऊ नका. आता एक सांगा, जगाचा मालक आपल्याला कधी म्हणतच नाही मागा, पण देव जर म्हटलाच आपल्याला मागा तर त्याच्या अगोदर एवढी मोठी यादी तयार असते. बरोबर की नाही? जगाच्या मालकाला वाढावे संतान गृही व्हावे, धनधान्य, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, जमीन पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, लेकरं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण मागतो जगाच्या मालकाकडे. पण देणाऱ्या माणसाकडे 3 गोष्टी असाव्या लागतात असं सांगितलंय. श्रीमंती, स्वातंत्र्य आणि उदारता. यातील एखादाही गुण कमी असेल तरी सुद्धा माणूस दान देऊ शकत. श्रीमंतही आहे, उदारताही आहे, पण स्वातंत्र्य नाही. उदाहरणार्थ, आपले सप्ताह कमिटीचे मंडळी एका व्यक्तीच्या घरी गेले. श्रीमंत आहे, सगळ्यात श्रीमंत, खूप चांगला पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहे. कमिटीचे मंडळ सांगितलं, दादा या वर्षी सप्ताह आला आपला जवळ, 5वं वर्ष आहे, पट्टी फाडा पावती. आणि किती पावती? 2000ची. 2000 काय मागता? 5000 रुपये लिहा. पावतीवरती 5000 रुपये लिहिले. मग आणा ना पैसे. तेवढीच तर पंचायत म्हणे. का? पापीची माई लग्नाला गेली. म्हणजे बायकोला विचारल्याशिवाय याचं कुठलंच काम होत अजिबात नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे, श्रीमंतही आहे, उदारताही आहे, पण स्वातंत्र्य नाही, तरी सुद्धा माणूस दान देऊ शकत. मग प्रश्न हा पडतो, हे 3ही गुण जगाच्या मालकाकडे आहेत का? आता मला सांगा, हे जगत ज्यानं निर्माण केले, त्याच्या सत्तेने जगत निर्माण आहे, त्याचा कोण मालक असणार आहे का? जगताला श्रीमंत करणारी धनलक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते, मला सांगा तो का कमी श्रीमंत असणार आहे का? आणि त्याच्या पुढचं सांगते, भगवान परमात्मा किती उदार आहे, किती उदार आहे. जगाच्या मालकाला तुम्ही एका हातानं दिलं तर तो तुम्हाला 10 हातानं दिल. अहो घेता घेता कंटाळ येईल. तोची एक दान शूर दाता तोची एक दान शूर दाता तोची एक दान शूर दाता हो विटेवरी जाती पाऊले सण तोची एक दान तोची एक दान शूर दाता शूर दाता शूर दाता. वा वा, टाळी वाजवा एकदा. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. देऊ शकतो फक्त जगाचा मालकच आपल्याला. किती उदार आहे भगवान परमात्मा. उपमन्यूनं फक्त दुधाची वाटी मागितली तर भगवंतानं समुद्र दिलाय. त्याच्या पुढे 5 वर्षाच्या द्रो बाळानं वडिलांची मांडी मागितली तर अढळ पद दिलंय. म्हणून तर आज सुद्धा आपल्याला नाव घ्यावं लागतं. दर्शन दे रे भगवंता. अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण केलंय. किती अंत आता पाहशील अनंता, किती अंत आता पाहशील अनंता. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण केलंय. त्याच्या पुढे किती उदार भगवान परमात्मा. मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी दिली सुदाम देवाला. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला, मुष्टीभर पोहे घेऊन या त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखुनी
जगाचा मालक देतो पहा. दिलं कोणाला? 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी गेला. प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. कधी घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, पण काय करावी साधने. फळ अवघेची येणे किंवा येणे साधती साधने, आणि तुटती भवाची बंधने. जगाचा मालक दिल पहा, पण त्याला एका हातानं द्यावं लागेल. तुम्ही सांगाल ताई त्याला दिलं काय पाहिजे? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. कलियुगाचं वर्णन करत असताना सांगितलंय दत्तात्रय भाऊ. काय सांगितलंय? कलियुगाच्या ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचं वैरी. सध्या तीच परिस्थिती आहे. शेजारच्याचं पटतं पण स्वतःच्या बापाचं पोराला पटत नाही. आज जावा जावाचं भांडण आहे, सासू सुनाचं भांडण आहे, माई लेकीचं भांडण आहे, भावा भावाचं भांडण आहे, आणि बाप लेकाचं सुद्धा भांडण. किती दोष असू द्या, एक गुण सांगितलाय कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण. कुठलं कीर्तन? नाम संकीर्तन. साधन पै सोपे जडतील पापे. त्याच्या पुढे सांगितलंय तृणगरी मेणे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पापराशी. हरी हरी तुम्ही म्हणणारे सकळ तेने माया जाळ. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी. त्याच्या पुढे ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगना होनी वाढ. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड सांगितली आहे. महिला मंडळ आपल्याला काय आवडतं? साडी आणि सोनं आवडतं की नाही? 65 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणायचं पाप्याचं बाप अख्खं आयुष्य गेलं तुमच्या सोबत पण मला कधीच नाही केला फुटका. काय म्हणे? मला नाही केला फुटका. म्हणी मालकाला राग आला. बाप्पा दुकानात गेला आणि 100 रुपयात 1 किलो सोनं. आहे का तुमच्याकडं? कसल्याच प्रकारचा टॅक्स नाही त्याचं नाव. आता ही बाई, आता हिच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न, तिने 1 किलो सोनं घातलं. तिच्या मैत्रिणी जरा मोठ्या मोठ्या घरच्या, कोणाकडे 2 तोळे, कोणाकडे 4 तोळे, कोणाकडे 6 तोळे, कोणाकडे 10 तोळे. गेले ना लग्नाला. 5 जणीत गाडी केली भोली मोठी. गाडी करून लग्नाला गेल्या. लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नुसता यांच्या सोन्यावर. चोरांनी सोनं पाहिलं. चोर म्हणे आजी सोनियाचा. कळते माझं बोलणं तुम्हाला? चोरांचा डोळा कुठं? यांच्या सोन्यावर. आणि होती बचत गटाचे अध्यक्षाला बडबड केल्याशिवाय पटत नाही. अशी आड रानात यांची गाडी अडवली. चाकू दाखवला, उतरा खाली. सगळ्या खाली उतरल्या. ज्या 4 जणी होत्या का मोठ्या मोठ्या घरच्या, त्यांनी सोनं काढलं चोराच्या हातात. हे घ्या पण जीव घेऊ नका. पोराला 1.5 लाख रुपये पगार आहे, आम्ही सोनं कधी करू, पण गेलेला जीव नाही भेटणार. ह्या अध्यक्षाचं 1 किलो होतं पण सगळं खोटं होतं तरी दीच ना. अशी हाणली चोरांनी. आता माराच्या भेनत दिलं काढून दिलं. गबसव की नाही. चोर असे गेट पर्यंत गेले. चोराला म्हणते जा घेऊन जा, 100 रुपयात सगळं आणलंय. काही गरज आहे का तोंड घालायची? अशी तिथून परत आणीन परत मारली. तोंड सुजूस्तोर मार खाल्ला. भलं गाडग सुजेपर्यंत तोंड. आता मार खाल्ला तरी गबसव की नाही. परत म्हणते हाणून हाणलं मुडद्यानी. हाणून हाणलं पण पापाच्या बापापेक्षा कमीच हाणलं. कळतंय ना माझं बोलणं? कळतंय ना तुम्हाला? कोणाची काय आवड असेल सांगता येत नाही. लहान लेकराला आवडतं खोड्या करायला आवडतं आणि पैसे मागायला आवडतं. तुमच्या लेकरांना खोड्या करावं नवल नाही. भगवान गोपाल कृष्ण खोड्या करतात आणि गौराणीने सांगावं यशोदे गा तुला येईल राग, यशोदे गा तुला येईल राग. तुझ्या कानाला काही तरी सांग ना ग, तुझ्या कृष्णाला काही तरी सांग ना ग. यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल गाराने किती सांगितलं तरी मैया ऐकत. मैयाने म्हणावं 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणी खेळे खेळ कालटकाची घेता आळगे. तुम्ही मोठ्या ढाल गजागे, तुम्ही 12 घरच्या 12 गे. बालाजी नगरच्या म्हणा ना, याच्यापेक्षा गोकुळ काही वेगळं असणार आहे का? आणि तुम्ही पहा आईचं प्रेम लेकुराचे हित वाही माऊलीची चित्त ऐसी कळवड्याची जाती करी लाभाविन प्रीती. निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं म्हणजे मायबाप. तुमचं चांगलं व्हाव हे फक्त तुमच्या मायबापाला वाटतं, नंतर भावकीला सुद्धा नाही. सांगण्याचं तात्पर्य पहा.
नितांत प्रेम करत असते लेकरावरती माय मैया कधीच ऐकत नाहीत. शेवटी गवळणींनी सांगावं, रे नंदलाला तू छेडू नको, धरुनिया पदराला ओढू नको, रे नंदलाला तू छेडू नको. सांगण्याचं तात्पर्य सांज वेळ झाली घरी जाऊ दे ना. भगवान परमात्माला विनंती केली आहे. त्याच्या पुढे सांगू मैया सांगतात, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. हाती घेवो निया काठी शिकविले जगा जेठी, यमुनेची माती खाशी काका, यमुनेची माती खाशी काका बाबा, थोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, माझे जोरात म्हणा एकदा माझ्यासोबत, खोड्या नको करू. वाह. काय आवाज निघतोय तुमचा. पुढे पुढे तुमच्याकडून म्हणून घेणार आहे मी भजन. लहान लेकराला खोड्या करायला आवडतं. पुरुष मंडळीला कडक इस्त्रीचे कपडे, कडक टोपी आणि लईच पांढरे केस झाले तर तो तुमचा विषय, तिकडं काय मी डोकं घालत नाही. आणि त्याच्या पुढं प्रत्येकाची आवड वेगळी आहे, पण जीवाची आवड, संताची आवड सांगते. आवडे हे रूप गोजरी सगून पाहता लोचन, माझ्या जीवीची आवडी आवडी पंढरपुरा, नैना गुडी गुडी पुरा, नैना गुडी पांडुरंगी मन रंगले रंगले. ही संताची आवड आहे. आणि भगवंताला अखंड भक्तानं नामस्मरण केलेलं आवडत आहे. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण करायला भगवंत आपोआप आपली आवड पूर्ण करतो. आ देवाला मागावं काय. नामदेव महाराजांचं सुंदर अभंग आहे, लक्षपूर्वक ऐका. नामदेव महाराज सांगतात, देवाला विनंती करा, देवा मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा माणूस बनव पण तुझी भक्ती करण्याकरिता, श्वान करीसी तरी उचिष्टाचे निमिषे, देवा कुत्रा बनव पण तुझ्या द्वारातलं उष्ट खाण्याकरिता. त्याच्या पुढे सांगितलंय, वृक्ष करीसी तरी तुळशीचे निमिषे, देवा झाड बनव पण तुळशीचं पाहिजे. विनंती करायची, पाषाण करीशी तरी रंगशिळाचे निमिषे, देवा दगड बनव पण जो दगड तुझ्या मूर्ती करिता मंदिराकरिता वापरला जातो ना, तोच दगड आम्हाला कर. विनंती करायची, उदक करीशी तरी सड्याचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा पाणी बनव पण जे पाणी तुझ्या पूजनामध्ये अभिषेक करण्याकरिता, जे पाणी तुझ्या दारामध्ये शिंपडण्याकरिता टाकलं जातं, तेच पाणी आम्हाला कर. नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. प्रश्न पडतो देवाला मागावा, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. शेवटी एकदा जरी नाम मुखात आलं ना, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखान तुका म्हणे सुका पार नाही. नामस्मरण करावं लागेल. पहा, कधी कधी प्रश्न पडतो, आपल्यापेक्षा भाग्यवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणाखालील वीट सुद्धा भाग्यवान आहे. सुंदर वर्णन केले. ईदभर विटीमुळेच आज पंढरपुराला कीर्ती प्राप्त झाली आहे. पण कुठली ती होती माती, कोण तो कुंभार, घडवीत उभा राही पहा विश्वंभर. तिच्यामुळे पंढरपुरा झाले कीर्तिवंत, विठ्ठलाच्या पायी विठ. जय हो. विठ्ठलाच्या पायी विठ. क्या बात. वा वा. पाहताच होती दंग, पाहताच होती दंग, आज सर्व संत विठ्ठलाच्या. वा वा. क्या बात. विठ्ठलाच्या पायी विठ.
असं वाटायला लागलं तुम्हाला सांगते बाप्पा, असं वाटतं भला मोठा टेम्पो करावं तुम्हाला, टेम्पोत भरून रोज कीर्तनात घेऊन फिरावं. कारण काही ठिकाणी अशी तोंडावर गौऱ्या फुटल्यागत माणसं भेटतात. आपण किती म्हणा तरी म्हणत नाही अजिबात. तुला म्हणजे पाकिट भेटतं बाई, आम्ही कशाला म्हणावं. तसं नाही पाहिजे. अंतकरणातला भाव शुद्ध. कलियुगामध्ये नामस्मरणाला महत्व आहे. भगवान परमात्माला काय मागितलं पाहिजे तुम्ही पहा. जीवनात मोठं व्हायचं असेल, जगाच्या मालकाकडे मागण्यापेक्षा कधीतरी देवाला मागून घ्या. दुर्योधनाला देवाच्या डोक्याजवळ बसला, अर्जुनाला भगवंताच्या पायाजवळ. देवानं सगळ्यात पहिले कोणाला पाहिलं? अर्जुनाला. बरोबर आहे. विजय कोणाचा आहे? अर्जुनाचा आहे. पायाजवळ बसाल तर सगळी कामं पूर्ण होतात. मोठं व्हायचं असेल, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फी ठेवायला शिका. डोकं बर्फासारखं शांत असावं, तोंडानं कायम गोड बोलत राहा. सगळ्या जगामध्ये तुम्हीच मोठे झाल्याशिवाय राहत नाही. पण नम्रता, बोललं पाहिजे. कधी बोलावं, किती बोलावं. साच आणि मवाळ, इथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आज घराघरांच्या मध्ये वाद फक्त बोलण्यामुळे. वाटत असेल माझ्या सासूबाईनं तिच्या मुलीसारखं मला सांभाळावं, अगर सासूबाईला वाटत असेल माझ्या सुनानं मला तिच्या आईसारखं सांभाळावं, या गोष्टी घडतील माता मावल्यांनो. फक्त तोंड माणसाचं फटकळे. एकच काम करायचं बालाजीनगरमध्ये प्रत्येक सासवांनी, एवढं लक्षात ठेवलं तरी कीर्तन झालं आपलं. काय करायचंय? उद्या दुपारच्या वेळेला जवळची मैत्रीण पकडायची कालाचे कीर्तन झाल्यावर आणि एकच म्हणायचं, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या बालाजीनगरमध्ये नाही. काय म्हणायचंय? माझ्या सुनासारखी सून अख्ख्या मेदनकनवाडीत नाही. नाही तुम्हाला पहाटे 3ला तुपातला शिरा आला तर परत फोन करा मला. पण कधी कौतुक केलं तर सुनाला वाटत असेल सासूबाईने लेकीसारखं सांभाळाव, अहो देवाची पूजा नंतर करा, पण सकाळी सकाळी आंघोळ झाली की प्रत्येक सुनानं सासूबाईचं पहिलं दर्शन घ्यायचंय. आपल्या इथल्या किती सुना, ऐका आता ऐका, आपल्या इथल्या किती सुना सासूवाचं दर्शन घेतात? त्यांनी हात वर करा. कीर्तन संपल्यावर पाकिटातलं थोडंसं तुम्हाला देईल. एकही नाही सापडणार. बऱ्याच सासू सुना अशा जवळ बसल्यात बाप्पा, अशा तिरक्या पाहते की मी केवढं. सांगण्याचं तात्पर्य, घराघरांच्या मध्ये वाद फक्त तोंडाच्या मुळे. मोठं व्हायचं असेल ना तर तुकोबारांनी सुंदर वर्णन केलंय पहा. लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, लहानपणा देवा देवा, लहानपणा देवा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा देवा देवा, लहानपणा देवा देवा, लहानपणा देवा देवा, लहानपणा लहानपणा देगा देवा. मोठं व्हायचं असेल तर लहान म्हणून जगावं लागेल. तुम्ही पहा, कधी कधी एखाद्याच्या चरणाजवळ बसाल तर कामं माणसाची पटकन होतात. उदाहरणार्थ सांगू, एका वेळेला घागरीवरती वाटी होती. वाटी, घागर कळते ना तुम्हाला? पाण्याचा माठ कळतो ना? माठावरती वाटी होती, वाटीने तुटीला प्रश्न विचारला, का ग म्हणे अख्खा आयुष्य गेलं तुझ्या तोंडावरती, तोंड झाकून ठेवलंय, आणि आयुष्यभरात कधी आम्हाला पाण्याचा थेंब दाखवला का? कोणी विचारलं? वाटीनं तुटीला विचारलं, कधी आम्हाला आयुष्यात तू पाण्याचा थेंब दाखवला का? एवढे मोठे उपकार तुझ्यावरती केलेत. तुटीने एकाच वाक्यात सांगितलं, वाटी अगं पाण्याचा थेंब दाखवण्याकरिता अथवा एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरिता त्या माणसाच्या डोक्यावर बसून चालत नाही, त्याच्या पायाजवळ बसावं लागतं. काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीये. का? नम्रता असावी लागते. नम्र झाला भूता त्याने कोणी दे आदरता, चित्रत्वाचे अंग हो हरी हरी श्रीरंग. वा, अंतःकरणात भाव शुद्ध असावा, नम्रता असावी. ऐका, जगाच्या मालकाकडे काय मागावं, किती मागावं, कसं मागन, कुणाला उदाहरणार्थ ऐका. माता मौल्यांना तुम्ही क्रीम लावता का? फिरून लावली, फिरून यायचं, लावायचं, जायचं, फिरून यायचं, लावता ना? लावणं हे सांगत नाही. ती पाहिजे असेल तर कुठे जाल? मिरच्याच्या दुकानात भेटेल का? गोळ्या संपली का काही म्हणतील आपल्यालाच. जी वस्तू त्याच दुकानात मागे लागते. 21 वर्षाचा पोरगा लग्न व्हावं म्हणून 21 वर्षाच्या वयापासून रोज हनुमानजीची उपासना करायचा.
रोज पहाटे 4ला उठायचा, पाणी घालायचा, रोज पहाटे 4ला उठायचा, पाणी घालायचा, हनुमान चालिसाचा पाठ करायचा. 25 वर्ष वय झालं त्याचं तरी लग्नच होईना. आणि मारुती त्याला 25व्या वर्षी प्रसन्न झाले. म्हणे बोल बघता काय पाहिजे? म्हणे काय नाही देवा, जय हो पवन कुमार तुरी शक्ती है अपार, हे बजरंग बली विनती सुन ले हमार, सुन ले हमार विनती, सुन ले हमार, तोरे द्वार में करता गुहार, हे बजरंग बली विनती सुन ले हमार. माता सीता का पता ते लगाए, मूर्छित लखन संजीवनला. माहिती ना सगळ्याला, ऐकले. 25व्या वर्षी हनुमंतराय प्रसन्न झाले. म्हणे बोल भक्ता काय पाहिजे? म्हणे काय नाही देवा, लग्नच होईना. काय म्हणतं? लग्नच होईना. पहिल्या काळात पहा तुम्ही, पोराचा बाप लई वजनात राहायचा. ज्या बापाला 3-3 पोरी ना, त्या बापानं हात जोडायचे, दादा औंदा आपली एवढी पोरगी करता का? त्याने म्हणून आम्ही मोठ्या घरची पाहिली. आणि आता 2-3 वर्षापासून दिवस प्रत्येकाचे बदलतात. सगळ्यात श्रीमंत कोण असेल तर ज्या बापाला 3-3, 4-4 पोरी, तो बाप सगळ्यात श्रीमंत आहे. कशामुळे सांगू? कशामुळे सांगू? आज जर विचार केला, ज्या पोराला 25 एकर जमीन आहे, 3-3 मजली बिल्डिंग आहे, 1.5 लाख रुपये पगार आहे, पण ज्या बापाला 4-4 पोरी, तरी सुद्धा पोराचा बाप म्हणतो इवाई, अहो इवाई जय हरी जय हरी. पोरीचा बाप म्हणतो हो पुढच्या घरी, औंदा नाही बघू पुढच्या वर्षी. लग्नच होईना. गावागावात तीच परिस्थिती आहे. हनुमंतराय म्हणे बोल बघता काय पाहिजे? म्हणे देवा लग्न होईना. हनुमानजी म्हणे तू काही येडा झाला का काय? म्हणे मलाच कोणी नाही दिली म्हणून इथे येऊन बसलोय, आणि तू खुशाल मला मागतो. जा म्हणे माझ्या गुरुदेवांकडं. परत आला प्रभू रामाच्या मंदिरात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू रामचंद्र त्याला प्रसन्न झाले. म्हणे बोल बघता काय पाहिजे? ना देवा लग्नच होईना, एखादी बायको भेटली तर बरं होईल. देव म्हणतात तथास्तु. त्याचं लग्न झालं, पण बायको भेटली 3.5 क्विंटलच्या पुढं, आणि हा होता चपला सहित 35 किलो. आमच्याकडे एक प्रथा आहे जालना जिल्ह्यात, लग्न झाल्याच्या नंतर नवीन जोडी जेजुरीला जाते. जेजुरीला, आणि जेजुरीला गेल्याच्या नंतर बाप्पा 5 पायऱ्या, याची डोळीच पांढरी झाली. म्हणजे हिला वरती नेऊ कसं आता? रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बानूच्या मेंढराला, असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला. शिव उतरी मरतंड मल्हारी, मनात ठेवलं बानूला. हा टच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. शिव उतरी मरतंड मल्हारी, शिव उतरी मरतंड मल्हारी, मनात ठेवलं बानूला. टच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला, टच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण, पुण्या हौस नर दिलं खंडोबाचं डाण. त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं, भंडाऱ्याचं सोनं. जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं, भंडाऱ्या. येळकोट येळकोट. बरेच जण जय म्हणते काही नाही, तसं सरपणा करू नका अजिबात. कुठे गेले? काय चाललं होतं? कुठे गेले जोडी? जेजुरीला. जेजुरीला जेजुरीच्या पायथ्याशी त्याचे डोळेच पांढरे झाले. तेवढ्यात खालून गर्दीचा लोट वरती चालला होता. आता याला वाटलं गर्दीच्या लोटाबरोबर गेलं तर गेलो. बायको म्हणे मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका, लोकांची प्रथा असेल मालकानी पत्नीला घ्यायचं, पण काळजी करू नका, बसा पाठीवर. गर्दीच्या लोटाबरोबर गेलं तर गेलो. हे गेलं वरण, बायको राहिली खाली. दोघांची ताटातूट कुठंच सापडना. अख्ख्या गडावर पाहिली पण बायको सापडे ना कुठं. रडत रडत आलं प्रभू रामाकडं. प्रभू रामचंद्र म्हणे काय झालं, लग्न नाही झालं का अजून? झालं देवा. गडावर गेलो, तिथं बायको हार आली. प्रभू राम म्हणतात मग आता काय करू?
तेवढी सापडून द्या. प्रभू रामचंद्र म्हणतात तू काही येडा का खुळा, अरे माझीच मला नाही सापडली, तू माझ्याकडे कशाला आला, जा म्हणे माझ्या भक्ताकडे. परत आला कुठं, हनुमंतरायाच्या मंदिरात. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता अंजनी की ऐसी, सर्वांनी टाळी वाजवायची पाठीमागे. पवन सूत हनुमान की, प्रभु रामचंद्र भगवान की, माता अंजनी की ऐसी संतान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के, मेरे हनुमान के. भगवान परमात्माचं नामस्मरण करावं, योग्य वेळेत भगवान परमात्माचं भजन. मागितलं पाहिजे पण कोणाला मागावं, काय मागावं समजायला हवं. तुकोबाराय सांगता देवा हेची दान देगा देवा, कुठलं दान तुझा विसरण व्हावा, तुमचा विसर नाही पडला तर त्याचं उत्तर भंगाच्या दुसऱ्या. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गाईन आवडी, गुण गाईन आवडी. सागरे कथा, सागरे कथा करे पकरे, प्रेम पनिधा सगम धम निरे गम प मगरे निरे ग निनि सा 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 सा. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. टाळी वाजवा एकदा जोरात. आता हिनीच ते पाहते तोंडाकडे, यांना काय करणार, यांनी काय म्हटलंय नेमकं. असू दे, टाळ्या टाळ्याचा विषय निघला बाप्पा. तुम्हाला सांगते, परवा दिवशी चालू कीर्तनात एक म्हातारी, मी भजन म्हटलं की रडायची, मी भजन म्हटलं की म्हातारी रडायला चालू करायचे. तर म्हणलं हिला झालं काय असेल नेमकं. कीर्तन संपलं ना आजीकडे गेले, म्हटलं आजी अहो मी भजन म्हटलं की तुम्हाला रडायला होतं काय असं. काय सांगू ताई तुम्हाला. म्हटलं काही नातवाचा त्रास आहे का, माझं नातू सोन्याहून पिवळा आहे. म्हटलं मग लेकाचा काही त्रास, अख्ख्या गावात माझ्या लेकासारखा लेक नाही म्हणे ताई बालाजीनगर मध्ये. म्हटलं काय करतो, पंचक्रोशीतलं कुठलंच कीर्तन सोडत नाही. म्हटलं काही काम करतो का, जातो कसा, 2 लाखाची बुलेट गाडी त्याला. म्हटलं मग जातो पण काम करतो की नाही, काही काम काहीच नाही करीत ताई. म्हटलं मग पेट्रोल टाकतो कसा, तेवढ्या कामाला लई हुशारी म्हणे ताई, माझा पोरगा खिशाला झळ लागू देत नाही. कीर्तन संपायच्या 5 मिनिटं आधी उठतो, दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो ना आपल्या गाडीत टाकतो. म्हटलं पण तुम्हाला रडायला झालं काय, काही सुनाचा त्रास आहे का. ती तर लई बेकार भेटली ताई, काय सांगू तुम्हाला. 3 वर्ष झालं मला पोराला बोलू देत नाही. सलापाचं घर असून जनावराच्या गोठ्यात मला ठुलाई ताई, सांगायसारखंच नाही. म्हटलं झालं काय नेमकं, सून काही लांबची केली का, काय नातलं घातली नाही. तिथंच तर सगळा घोटाळा आहे, सख्या भावाची. म्हटलं पण रडायला झालं काय तुम्हाला, काय सांगू ताई तुम्हाला. तुमचे कीर्तनी म्हणून 1 महिन्यापासून माहिती होतं, यायची इच्छाच नव्हती तुमच्या कीर्तनाला. जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते ताई, पण काय सांगू 3 महिने झालं माझी 103 किलोची गदड्यासारखी बकरी होती. बकरीला शेतात घेऊन गेले ताई, बकरीने राधा हक्काचा गहू खाल्ला. जसा गहू खाल्ला ताई, बकरीनं अशी बकरी फुगून आरडू आरडू मेली. तुम्ही कीर्तनात केलं की मला माझ्या बकरीच्या, तुमची बकरी नाही मेली ना कोणाची.
बोलणं कळतंय ना माझं. आणि एखादी चाल पटली तर कमीत कमी टाळा तर वाजवत जा. आता नाही सांगण्यासारखं नाही पाहिजे. असो गुण गाईन आवडी, गुण गाईन सवडी नाही आवडी. आवडीनं असेल तर आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी गातो आवडीने. गोड तुझे नाम तूच माझा राम, तूच घनश्याम, गातो आवडीने, गातो आवडीने. भगवान परमात्माचं नामस्मरण असावं पण आवडीनं असावं. आता बरेच जण 7 दिवस बी नाही आले का कीर्तनाला, ते उद्या येतील. पुंडलिक वरदे हरी. सकाळच्या टायमाला बसायला जागा राहत नाही इथं. मी सांगत असते हा जन्म परत परत नाही. मनुष्य जन्म अनमोल रे. योग्य वेळेत सावध व्हा. भजन परत परत नाही. म्हातारपणचं भजन पा, घराला आग लागल्यावर वीर खोदण्यासारखं. संतांनी वर्णन केले 84 लक्ष विणीचा फेरा फिरून आल्यावर जेव्हा पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे. उपजेते नासे नासेले पुनरपी दिसे, ही घटिका यंत्र जैसी परिप्रेमिका. कोण कधी जाईल सांगता येत नाही. कीर्तन संपेपर्यंत माझ्या सहित कोणाच्या छातीत चमकल सांगता येत. तरी लोक भांडणं करतात कोर्टात. फक्त आणि फक्त पाटाभर जमिनीसाठी 3-3 वर्ष कोर्टात केस राहते सख्या भावाभावाची. सध्याची परिस्थिती पाहे कलियुग आहे. पण सांगू तुम्हाला, केस टाकली तर पूर्ण होईपर्यंत आपण जिवंत राहू की नाही माहिती नाही. देव कुणाला म्हणतात माहिती आहे? कीर्तनाला येणं तुमच्या हातात आहे, पण परत घरापर्यंत सही सलामत घेऊन जाणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. अमोल दादा, त्याच्या पुढे खाणं तुमच्या हातात आहे, पण पचवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. संध्याकाळच्या वेळेला झोपणं तुमच्या हातात आहे दादा, पण सकाळी परत सही सलामत उठवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. एकदम खोलवरती विचार कराल तर लक्षात येतं कुठलीच गोष्ट नाही. रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत आत्माराम आहे. आत्माराम निघून गेला की लोक म्हणतात रामनाम. जोरात बोला, रामनाम जोरात. रामनाम बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. श्रीराम जय राम, जय जय राम. त्याकरिता योग्य वेळेत सावध व्हायचे. वेळ किती राहिला आपला? कीर्तनाचा नाही, तुमच्या आयुष्याचा विचारते. कीर्तन टायमाला सुटणार, लई लोड घेऊ नका. आयुष्याचा वेळ किती राहिला माहितीये का? संतांनी सुंदर वर्णन केलंय पहा. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी एक किराए का घर है, इतना एक दिन बदलना पड़ेगा, इतना एक दिन बदलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. 3.5 हाताचा नरदेह जगाच्या मालकानं दिलेलं भाड्याचं घर आहे. कधी निघावं लागेल सांगता येत नाही पादादा. म्हणून तर वर्णन केलंय. आयुष्यभर एवढं सावध करून सुद्धा आपण सावध होत नसू. जगाचा मालक विचारतो, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या
क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. गर्भात आहे तोपर्यंत विनंती करतो, देवा एका वेळा करी. या दुःखा वेगळे बाहेर आलं की तुझं भजन करल, पण बाहेर आल्याच्या नंतर त्या जगाच्या मालकाला मात्र आपण विसरतो. पण त्याचं भजन करायचं. मी पुढे म्हणते, टाळकरी शांत बसतील, सर्वांनी टाळी वाजून माझ्या पाठीमागे म्हणा. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद. जोरात, क्या बात है. हा, माझ्या छंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद. क्या बात है. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला छंद छंद, मनाला मना. टाळी वाजवा गेला तुम्ही तुमच्यासाठी. कारण विश्वातलं सर्व सुख सुख वसे तुझे पायी, मज ठेवी ते ठाई भगवंताच्या चरणाजवळ आहे. नाम तुझे घेता देवा होय समाधान, तुझ्या पदी लाग माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होय समाधान, नाम तुझे घेता देवा. म्हणून देवाला विनंती करायची. आलो शरण तुला भगवंता, घेई कुशीत तुझ्या रे भगवंता, घेई कुशीत तुझ्या रे भगवंता. सत्यवान सावित्रीचा संपला जमाना, संपला जमाना देवा संपला जमाना, संपला जमाना देवा संपला जमाना. ओ सत्यवान सावित्रीचा संपला जमाना, वेश करी चारित्र्याचा खोटाच बहाना, खोटाच बहाना देवा खोटाच बहाना, खोटाच बहाना देवा खोटाच बहाना. दिन झाली वाणी पतिव्रता, आलो शरण तुला भगवंता, कुशीत तुझ्या रे भगवंता, घेई कुशीत तुझ्या रे भगवंता. भगवान परमात्माचं नामस्मरण गुण गायीनं आवडी ह्याची माझी सर्व जोडी. कारण म्हातारपणी परमार्थ कसा, घराला आग लागल्यावर विहीर खोदण्यासारखा. आग कशी लागते घराला, कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. नाकमुख गळू लागले लाड आणि कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला. अब क्या करे गोपाला. त्याकरिता सावध व्हायचंय. वेळ निघून गेल्याच्या नंतर नाही. घराला आग कशी लागते माहितीये, कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. आणि साठी ओलांडले की बाप्पा माणसाची बुद्धी ढळते. लातूरच्या भागात मी कीर्तनाला गेले 8 दिवसापूर्वी. कीर्तन झालं तिथं. कीर्तनाच्या अगोदर 6 वाजता गावात पोहोचले. तुम्ही पहा, महाराज लोकांनी जरी सांगितलं आमची शांत ठिकाणी व्यवस्था करा आराम करायला. कीर्तनाच्या अगोदर सगळ्यात जास्त व्यवस्था कुठे असतात तर म्हातारी आजीबाई असते, आजोबा असतात तिथं. आता ही बाबांची ना आजीची साठी ओलांडलेली. 6 वाजता मी पोहोचले. म्हातारीनं 7 वाजेपर्यंत गप्पा मारल्या. ताई कुठल्या तुम्ही, म्हटलं जालन्याची. मग तुम्ही किती बहिणी किती भाऊ, मग काय करतात, मग संस्था कुठं, मग तुम्ही कुठे शिकले, सगळं विचारलं. आणि म्हातारं जे 7:30ला झोपलं. 7:30ला झोपल्यावर म्हातारं परत 8ला उठलं. 8ला उठल्याबरोबर मला म्हणे ताई तुम्ही कुठल्या कशाला आला इकडं. म्हटलं इथं आजूबाजूला ऊस खुरपायला घेतलाय. बुद्धी ढळल्याच्या नंतर लय अवघड काम आहे. परमार्थ योग्य वेळेत. किती जणांच्या घराला आग लागली विचारत नाही. कान भरून ऐकीन तुझी कीर्ती हेच म्हणजे विश्रांती दे देवा. डोळा भरून पाईन तुझी मुख
आणि ह्याची माझं सुख दे देवा. किती जणांच्या घराला आग लागली प्रश्न विचारत नाही, पण ज्यांचे घर मजबूत आहे त्यांनी करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थाची, परमार्थी करावी तातडी परमार्थी. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, परमार्थी करावी तातडी परमार्थी, परमार्थी करावी तातडी परमार्थी, परमार्थी करावी तातडी परमार्थी. संतांची संगती करून परमार्थाची तातडी का करावी, नाशिवंत देह जाणारा सकळ का करावी तातडी, शरीराची होई मती का करावी तातडी, 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तू अकेला जग में जाए भी अकेला ही. तो कोबाराय सांगता देवा, न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, अखंड पाहिजे संत संग देई सदा. धन नको, आता बरेच लोक कुठलंही काम करत असतील तर धनाच्या अपेक्षेनं, पण तू कोबाराय सांगता धन नकोय. मग परमार्थ करत असेल तर जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होण्याकरिता आणि मुक्तता प्रदान व्हावी याकरिता परमार्थ चालू असतो. तो कोबाराय सांगतात ती मुक्ती सुद्धा नको, मग पाहिजे अखंड संताची संगती का, हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही. संताची संगती करावी लागेल. 3.5 हाताचा नरदेह फक्त 3.5 अक्षरावरती अवलंबून आहे, तो म्हणजे विश्वास. विश्वासघात झाला तर आयुष्यात परत कधी विश्वास बसत नाही. त्याकरिता जीवनात विश्वास सांभाळणं फार महत्वाची मौल्यवान गोष्ट आहे. आणि मी कायम सांगत असते, पती पत्नींच्या मध्ये लक्ष्मी नारायणासारखा जोडा, विठ्ठल रखुमाई सारखा जोडा आयुष्यभर 7 जन्मी नातं टिकून राहावं असं वाटत असेल, परश्री कधी स्वतःच्या डोळ्यासमोर आली ना, तिच्यावरती जर तुमची वाईट नजर पडत असेल तर नरकात सुद्धा जागा भेटत नाही. का, तुम्ही कोणाला तरी अगदी 7 जन्मी हे नातं टिकून राहावं म्हणून तुम्ही शपथ घेतलेली असते, तुम्ही वचन घेतलेलं असतं. त्याकरिता कमीत कमी माणसाने जीवनामध्ये एकदा का अक्षदा डोक्यावरती पडल्या आणि एकदा का ब्राह्मणाच्याकडून विधिवत लग्न सोहळा पार पडला, स्वतःची पत्नी सोडता दुसऱ्या स्त्रीवरती कधीच वाईट नजर पडता कामा नये. का सांगितले, विश्वास जीवनात फार महत्वाचा आहे. एकदा का विश्वासघात झाला पती पत्नींच्या मध्ये, फारकतीवरती येतं, नाही तर घटस्फोट होतो, पण आयुष्यात परत कधी विश्वास बसत नाही. संसार सुखाचा व्हावा आणि आनंदाचा व्हावा याकरिता प्रपंचामध्ये सुद्धा संयम आणि शांतता महत्वाची असते. काय, संयम आणि शांतता महत्वाची असते कायम. त्याकरिता तुकोबाराय सांगता, देवा न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, अखंड पाहिजे ती संतांची संगती. आणि तुकोबाराने सांगितलं, मग तुकोबा अहो तुम्हाला तर मग गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. तुका म्हणे गर्भवासी, 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 गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, हे घालावे आम्हाचे, सुख घालावे आम्हाचे, आम्हाचे, गुणगाई नावडी, गुणगाई आवडी, गाई आवडी, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, आमासी, गुणगाई नावडी, गुणगाई नावडी, गुणगाई नावडी, आवडी. हीच माझी सर्व जोडी, हेच माझी माझी
माझी माझी सर्वजो गाईना आवडी गुण गाईना आवडी आवडी वा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी आम्हासी. गर्भवासात जन्माला घाला आणि ती सुखानं घालाई शक्य आहे का? तुकोबारायला सांगितलं देवा, भगवंत सांगतात तुकोबा
गर्भवासात जन्माला घालायचं म्हटलं की 9 महिने 9 दिवस तो त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे. काय सांगू गर्भीची यातना माझं भोगिता नारायणा. तो त्रास सहन केल्याशिवाय नंतर सुख भेटणार कसं? बरं, गर्भवासात जन्माला घाला म्हणता आणि सुखानं घाला म्हणता कसं शक्य आहे? तो खूप बरं आहे. सांगता देवा, आम्ही आमच्या इच्छेनं जन्माला आलेलो नाही, आम्ही तुझ्या इच्छेनं जन्माला आलेलो आहेत. मग गर्भवासात जन्माला घाल पण सुखानं घाल, सगळं तुझ्याच तर हातात आहे. कधी कधी पहा, एखाद्या माणसाकडून एखाद्या व्यक्तीचा खून झाला तर त्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा होते, बरोबर की नाही? फाशीची शिक्षा झाल्याच्या नंतर मला सांगा, ती फाशीची शिक्षा सुद्धा माफ केली जाते, पण कधी? अधिकार आहे ना कोणाला? त्यासाठी राष्ट्रपतीची सही आणावी लागते. सिग्नेचर पाहिजे कोणाची? राष्ट्रपतीची. फाशी सुद्धा रद्द होती की, पण कधी? राष्ट्रपतीची सही असेल तर. तसं सांगितलं देवा, आई जगत तुझ्या सत्तेने निर्माण आहे, सगळीकडे झाडाचं पान सुद्धा तुझ्या सत्तेशिवाय हालत नाही. आम्हाला गर्भवासात जन्माला घाल पण सुखानं घाल, हे कसं शक्य आहे? पण कधी कधी पहा, तुकोबाराय सांगता देवा, आयुष्यभर अखंड तुझ्या चरणाची सेवा, अखंड तुझ्या चरणाजवळ जर आम्हाला स्थान भेटत असेल ना, तर थोडासा त्रास आम्ही सहन करू ना. का? पुढे जर आयुष्यभर सुखच असेल तर माणूस थोडासा त्रास सहन करत असतो, बरोबर की नाही? आता सुरुवातीला मला सांगा, जरी सुद्धा सत्कार झाले असतील पण प्रत्येकाला माहिती होतं की आज कीर्तनाचा 7वा दिवस आहे, उद्या डायरेक्ट काल आहे. एकदा काही हे दिवस निघून गेले तर परत वर्षभर वाट पाहिजे. त्यासाठी सुरुवातीचे सत्कार शेवटी घेतले असेल तर कोणाला बरं वाटलं नसतं. पण तुम्हाला माहिती होतं पुढं मात्र चांगलीच गोष्ट आहे, पुढे कीर्तन होणार आहे, पुढे आपल्या जीवनाचा उद्धार काही ना काहीतरी शब्द कानावरती पडणार आहेत. उदाहरणार्थ सगळ्यात सोपा प्रसंग सांगते. आपल्या घरामध्ये चोरी होणं चांगलं की वाईट? बोला, चोरी होणं वाईट. उदाहरणार्थ चोरी होणं चांगलं कसं ते तुम्हाला पटवून सांगते. एका व्यक्तीनं काय केलं, सोयाबीन विकली होती, 10,000 रुपये आले होते, मग कपाटाच्या तिजोरीमध्ये ते 10,000 रुपये ठेवले. 10,000 ठेवले. चोर काय लांबचे नसतात, जवळचेच असतात. चोरांनी जसं कपाट उघडलं, 10,000 रुपये चोरले, दुसऱ्या व्यक्तीच्या घरी गेला, त्याचे 5,000 रुपये सोयाबीनचे आलेले होते. त्यांनी 5,000 रुपये घेण्याकरिता ते कपाट उघडलं, लॉकर काढलं आणि ते 5,000 रुपये काढले. कपाटाचा आवाज त्या मालकाच्या कानावरती पडला म्हणून मालक जागा झाला. चोराला वाटलं याच्या हाती लागलं तर आपली फजिती व्हायची, म्हणून गडबडीत चोर पळून गेला, निघून गेला. यानं कपाटाचा दरवाजा उघडा पाहिला, पण एवढा रडायला लागला म्हणे, एवढ्या कष्टातून 5,000 रुपये कमवले आणि ते सुद्धा चोरांनी घेऊन गेला. आजूबाजूला पाहिलं तर एक पिशवी दिसली. बाप्पा, पिशवी दिसली, त्याच्यात हात घातला, पैशाचा बंडल निघाला. पैसे मोजून पाहिले तर 10,000 रुपये भरले. याचे गेलते किती? 5,000. आले किती? 10. नफा कितीचा? मग रोज जरी चोरी झाली तरी काय अडचण आहे का? तुमच्या घरी नाही, माझ्या घरी सांगते. पुढे जर आयुष्यभर सुख प्राप्ती होणार असेल, तुझ्या चरणाजवळ जागा भेटणार असेल, तर थोडंसं दुःख, थोडासा त्रास आम्ही सहन करू. म्हणून तुकोबाराय देवाला विनंती करता, देवा तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. पुढे नलगे मुक्ती, नलगे धन, नलगे संपदा, अखंड पाहिजे ती फक्त संतांची संगती. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या, सर्वांनी हात वरती घ्यायचे. दादा 2 मिनिटं बसा तुम्ही. जगात वैभवशाली वाघाच्या जातीची, पोलाद छातीची, जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. शिवनेरीवर शोभा जन्मला, शिवनेरीवर शोभा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्याता संपलं, सर दैन्याता संपलं, आलं गड्यानो भगवा वादळ आलं, आलं गड्यानो भगवा वादळ आलं, आला गड्यानो भगवा वादळ आलं, आला गड्यानो भगवा वादळ आलं. आठ पगड जाती 16, सारा समाज मराठ मोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एके जागी
ज्ञानसूत हनुमान की, उमापती महादेव की. टाळी वाजवा एकदा तुम्ही. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की, धर्म रक्षक संभाजी महाराज की. धन्यवाद. टाळी वाजवा एकदा जोरा. विठोबा रखुमाई, 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 हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि हरि जय जय. मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. अगोदरच पप्पांनी सांगितलं होतं 20-25 हार आहेत. म्हटलं माझ्या वजनापेक्षा जास्त नसू नये, फक्त असं होते आवाक्यात जरा. इथून पुढं नसतं आता हे झालं, पेलवले नसते. सर्व माता मावल्या सुद्धा लक्ष्मीसारखं अगदी अखंड हसत मुखानं राहत आहेत. धावपळीच्या कलियुगात खरं सांगू तुम्हाला, आज बरीच लोक स्वतःच्या चेहऱ्यावरचा हसणं विसरलेले आहेत, आनंद विसरलेले आहेत. पण कुठंतरी वर्षभर पुरेल एवढी चार्जिंग मात्र तुम्ही या 7 दिवसाच्या कालावधी करतायत. आणि सगळ्यात मोठं श्रेय या सर्व ग्रामस्थ मंडळींना आहे. एकदा जोरात टाळी वाजवायची त्यांच्याकरिता. पण प्रत्येकाला कामं आहेत, कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही आहे, ना पैसा ना पाणी, कुठल्याच गोष्टीची नाही. एवढा मौल्यवान वेळ सध्याच्या काळात माणसं पैसे देतील, तुम्ही किती मागा सप्त्यासाठी, पण वेळ मात्र कोणी कोणाला देत नाहीये. खूप मोठा वेळ ही मंडळी आपल्याकरिता देत आहेत. आदरणीय बाप्पासाहेब दादा जोगदंड आहेत, तरुण भाऊ आहेत आणि बाकी सर्व त्यांना सहकार्य करत असलेली मंडळी. आता आल्यापासून मी पाहते यांचे जरी नावं असतील तरी सुद्धा कोणी हार आणण्यासाठी पळतंय, कोणी साऊंडवाले आले का, कोणी गायक वादक आले का, प्रत्येक गोष्टीचं नियोजन आहे. मी कायम सांगत असते, सप्ताह म्हटलं तर पात्र उचलण्यापासून कीर्तनकार ठरेपर्यंत प्रत्येक जण महत्त्वाचा आहे. तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे त्याही परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, ग्रामस्थ मंडळी आणि सर्वांना विनंती आहे, तालुका अंबड, जिल्हा जालना, अंकुशनगर या ठिकाणी श्री ज्ञान सरस्वती मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या भागात कधी आले तर नक्कीच माझी भेट घ्या आणि नक्की संस्थेलाही भेट द्या.
तुम्हा सर्वांचे परत एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करून बोलता बोलता कोणाच्या मनाला माझं बोलणं टोचलं असेल तर माझं पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तसं पाहिलं तर टोचण्यासारखं मी बोलत नाही कधी, आणि एखादा शब्द जरी टोचला तरी तो टोचण्यासाठीच बोललेली असते. त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. कधी कधी आपण म्हणतो ना, 2-2 मुली असतील तर तिसरी समजायला काय अडचण आहे का? कीर्तनकार भेटू राहिली परत, आणि एखाद्याला नसेल एखादी पोरगी तर मला वटीत घ्या. वटीत घेतलं तरी बाप्पा दिवसभराचे 2 आहेत आणि 25 कुठंच नाही गेले एकाचे, तरी सुद्धा काय तुम्हाला काही प्रॉपर्टी नाही मागणार. सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सांगायचं झालं तर तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. नाही ते कीर्तन संपल्यावर असं ऐकलं होतं 10:30 वाजले की थांबतच नाहीत कोणी, पण तुम्ही अगदी गुलाबाच्या फुलासारखे फ्रेश चेहरे घेऊन कीर्तनात बसलात. तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. झाली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरती, हनुमंतरायांच्या चरणावरती, गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली धनराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली विठाल जय जय विठाल जय जय विठाल जय जय तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखा बया बसी करा